नमस्कार. आज आपण ई-सूची ॲप्लिकेशनमध्ये आशाताई गरोदर मातांची नोंदणी कशी करायची हे टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आशाताईंनी ॲपच्या मुख्य पृष्ठभागावर यावे. त्यानंतर कार्यक्रम या बटणावरती क्लिक करावे. कार्यक्रम बटणावर क्लिक केल्यानंतर कौटुंबिक नियोजन हा टॅब दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करावे. यानंतर खालील पर्याय दिसतील. योग्य जोडपे, प्रलंबित प्रकरणे, एकूण आढावा, ई-सी सर्वेक्षण प्रलंबित. यामध्ये लाल रंगात दिसणारे नंबर हे आपल्या गावातील लग्न झालेल्या जोडप्यांची संख्या दर्शवतात. गरोदर माता नोंदवण्यासाठी ई-सी सर्वेक्षण प्रलंबित या टॅबवरती क्लिक करावे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर गावातील सर्व जोडप्यांची यादी दिसेल. या यादीतून गरोदर असलेल्या मातेचे नाव शोधावे. नाव सर्च करूनही शोधता येते. नाव सापडल्यानंतर त्या नावावरती क्लिक करावे. आता येथे लाभार्थ्याच्या लग्नाची तारीख टाकावी. त्यानंतर जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करावे. आता पात्र जोडप्याचे निकष. जोडप्याला मूल होण्यास सक्षम असावे आणि त्यांनी कायमस्वरूपी पद्धती जसे नसबंदी किंवा मूल होण्यास अडथळा आणणारी कोणतीही समस्या नसावी. हे पात्र जोडपे आहे का? येथे होय या ऑप्शनवरती क्लिक करावे. त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करावे. एकूण पूर्वीच्या गर्भधारणा भरताना लक्षात ठेवा, सध्याची चालू गर्भधारणा यात समाविष्ट करू नये. जर महिला पहिल्यांदाच गरोदर असेल तर 0 टाकावे. जर दुसऱ्यांदा गरोदर असेल तर 1 टाकावे. गर्भपात झाला असेल तरी तो यात समाविष्ट करावा. या महिलेची पूर्वी 2 वेळेस गरोदरपणा होता, तर येथे आकडा टाकला 2. त्यानंतर पुढील गर्भधारणेचे निकाल भरा. यात एकूण गर्भपात झालेला असेल मागील 2 गरोदरपणात जर गर्भपात झालेला असेल तर येथे आकडा आपण टाकू शकतो. जर प्रसव झालेला असेल दोघी वेळेस व्यवस्थित तर येथे प्रसव झालेल्यामध्ये 2 आकडा टाकला तर ऑटोमॅटिक वरती गर्भपात यात 0 आकडा हा ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर स्त्रीने एकूण किती वेळा अपत्य जन्म दिला, तर या दोन्ही वेळेस गरोदरपणात अपत्याला जन्म दिलेला असेल व्यवस्थित तर येथे आकडा आपण टाकू 2. त्यानंतर एकूण जिवंत जन्म किती, तर यात कोणतीही मृत्यू झालेला नसेल बाळाचा जन्मता तर येथे त्या बाळाचा संख्या टाकायची आहे 2. तर यात पुरुष मागील दोन्ही गरोदरपणात पुरुष किती किंवा स्त्री किती याचा एकूण आकडा टाकावं. जसं मागील 2 गरोदरपणात महिलेला 2 मुलं असतील तर येथे पुरुषांची संख्या टाकावी 2. तर ऑटोमॅटिक स्त्री आणि इतरची संख्या येईल 0. जर महिलेला अगोदर 1 मुलगा झाला आहे आणि नंतर दुसऱ्या गरोदरपणात मुलगी झाली आहे तर येथे 1 असा आकडा समाविष्ट करावा आणि मृतजन्म असेल तर तो येथे देखील समाविष्ट करावा. त्यानंतर सध्या स्थितीत तिचे जिवंत बाळ किती आहेत. आता 2 गरोदरपणानंतर सध्याच्या स्थितीत ज्या बाळांची संख्या जे जिवंत आहेत येथे आपल्याला ती टाकायची आहे. तर दोनही बाळ व्यवस्थित आहे त्यामुळे 2 संख्या येथे टाकली. त्यानंतर त्यांची संख्या येथे टाकायची आहे, पुरुष किती आणि स्त्री किती. त्यात प्रामुख्याने सर्वात लहान जिवंत मूलची येथे आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जा या ऑप्शनवरती आपणास क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे आपल्याला एलिजिबल कपल म्हणजे योग्य जोडपी याची ID क्रमांक हे आशाताईकडे नोंदवलेले असते तर ते आता आपल्याला टाकायचे आहे. जर सध्या नसेल आशाताईकडे तर त्यांनी ते सध्या उपलब्ध नाही या ऑप्शनवर देखील क्लिक करू शकतात. त्यानंतर मातेची RCH ID येथे जी काही 12 अंकी आहे ते येथे आपल्याला टाकायची आहे. सद्यस्थितीत नसेल तर येथे आपण ऑप्शन दिलेला आहे की सद्यस्थितीत उपलब्ध नाही तर ते देखील सिलेक्ट करू आपण पुढे जाऊ शकतो. यानंतर आपल्याला येथे पुढे जायचे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला बँक तपशील जोडायचे आहे. लाभार्थ्याचे पतीचे किंवा पत्नीचे दोघांपैकी कोणाचेही बँकेचे डिटेल असेल तर ते येथे आपल्याला भरायची आहे.
यानंतर खातेधारकाचे आपल्याला येथे नाव टाकायचे आहे. त्यानंतर येथे आपल्याला बँकेचे खाते क्रमांक टाकायचे आहे, जे पासबुकवर दिलेले असते. त्यानंतर आपल्याला येथे बँकेचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे खाली शाखेचे नाव टाकायचे आहे, किंवा आपण यापैकी IFSC कोड देखील टाकला तरी येथे शाखेचे नाव ऑटोमॅटिक येईल. त्यामुळे येथे IFSC कोड टाकावे. त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करावे. यात आपल्याला एकूण सारांश हा दिसत आहे. पुन्हा एकदा निश्चित करून जतन करायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. यात तुम्हाला एक मेसेज शो होईल. यात अभिनंदन, तुम्हाला पात्र जोडप्याचे सर्वेक्षणासाठी बक्षीस मिळाले, म्हणजे 10 गुण मिळाले आहे. यावर आपल्याला ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. तर सध्या स्थितीत ही महिला गर्भवती आहे का, तर यात हो या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. यानंतर मातेची शेवटची मासिक पाळी म्हणजे LMP डेट, तारीख टाकावी. त्यानंतर आपणास EDD डेट ही आपोआप दिसेल. त्यानंतर ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. यानंतर गर्भधारणेची पुष्टी कशी झाली हे ऑप्शन आपल्याला निवडायचे आहे. यात निश्चय किट, अल्ट्रासाऊंड, UPT म्हणजे मूत्र गर्भधारणा चाचणी, इतर चाचणी यातून आपल्याला निवडायचे आहे. उदाहरणार्थ निश्चय किट यावर निवडून जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे. यानंतर गर्भधारणा यशस्वीरित्या नोंद झाली आहे असा संदेश दिसेल आणि खात्रीसाठी ही माहिती ANM कडे जाईल असं आपल्याला दिसेल. अशा प्रकारे आशाताई ई-सूची ॲप्लिकेशनमध्ये कार्यक्रम, कौटुंबिक नियोजन, EC सर्वेक्षण प्रलंबित या टॅबमध्ये जाऊन गावातील गरोदर मातेची नोंदणी करू शकतात. धन्यवाद.